तुमच्या दोन्ही मुली या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतायत. खरं तर आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवावं असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. म्हणजे जे आपल्याला मिळालेले नाहीये ते सगळं माझ्या मुलांना मिळावं ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. आणि मग असं असताना तुम्ही तुमच्या मुलींना या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घातलेला आहे. काय उद्देश होता? किंवा कारण उद्देश खूप महत्त्वाचा आहे. या उद्देशामुळे आपल्या जीवनाला एक नवीन आयाम मिळतो. काय सांगाल त्या उद्देशाविषयी? याचं कसं आहे की आम्ही सुरुवातीला वेदिका जेव्हा झाली तेव्हा आम्ही तिला नर्सरी, मग प्ले ग्रुप, मग असं कॉन्व्हेंटच्या हिशोबाने आम्ही जात होतो. पण त्यावेळेस हे सोशल काम करताना आम्ही वीटभट्टीच्या मुलांसाठी काम करायचो. आताही करतो. जी वीटभट्टीत शहरात जी मुलं येतात त्यांच्यासाठी काम करतो. पण ते काम करता करता असं लक्षात आलं की अरे आपण आपल्या मुलीवरती 50-60 हजार रुपये वर्षाला खर्च करायचे आणि ही मुलं आहेत बिचाऱ्यांच्या अंगावर कपडे सुद्धा नाहीत, शाळेत जातही नाहीत. आणि त्याच्यामागे हाही उद्देश होता की ही जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकण्यामागे की बाबा कॉन्व्हेंट शाळेची तेवढी फीस आणि तेवढेच जर पैसे आपण ह्या मुलांसाठी वापरले तर. कारण आपण सीन असं आहे की कोणती शाळा वाईट नाहीये, पण त्या शाळेमध्ये, त्या दिनक्रमामध्ये, त्या लाईफस्टाईलमध्ये त्या मुलाला, त्या बाळाला काय शिकायला मिळतं हे खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जिल्हा परिषद शाळा इन कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे सांगितलं तर चौकोन डब्बा घरातनं निघाला. आता मुंबईसारख्या शहरामध्ये फ्लॅट सिस्टम, चौकोन डब्बा घरातनं निघालं, चौकोन डब्बा बसमध्ये बसलं, आई सोडायला येते, मग तिथनं चौकोन डब्बा शाळेत गेलं, तिथे गेलं, मग सगळ्यांच्या गळ्यात टाय आहे, सगळ्यांच्या पायात शूज आहेत, सगळे वेल ड्रेस आहेत, सगळ्यांना खायला चमचमीत आहे. बिचार त्या मुलाला, त्या लेकराला गरिबी आहे आणि श्रीमंत याच्यामधलं अंतरच कळत नाही. शाळा आणि स्कूल याच्यातलं अंतरच त्याला जगायला भेटत नाही. आणि प्रॉब्लेम काय होतं मग ही जेव्हा मुलं मोठी होतात मग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नसते, काहीच नाही, स्वतःच्या आई वडिलांचा रिस्पेक्ट नसतो. म्हणजे सगळीच अशी असतात असं म्हणायचं नाही, पण ते शिकायला मिळत नाही. जिल्हा परिषद शाळेत कसं आहे, आता आमची वेदिका घरापासून कधी कधी सायकलवर जाते, चालत जाते किंवा तिची आई ऍक्टिव्हवरती सोडते, पण जाताना तिचे वीटभट्टीचे मित्र भेटतील, गावातली मित्र भेटतील, पायी जाते शाळेत. शाळेत गेल्यावरती तिला भूक लागते, 1.5 किलोमीटर शाळा आहे, भूक लागते. भूक लागल्यावर काय की मग ती सगळा डबा संपूर्ण घरी येते. मग तिला भूक लागावं म्हणून टॉनिक द्यायची गरज नाही. बरं शाळेत गेल्यावरती हिची आई हिला काहीतरी उपीट, कधी पोहे किंवा ते पकोडे, कधी सँडविच असं बनवून देते. असं बनवून दिल्यावर काय की हिचे सगळे मित्र, वेदिकाचे मित्र वीटभट्टीवरनं गावातनं आलेले असतात आणि मग ह्या मुलांकडे असं काही स्पेशल खायला नसतं. मग ही काय करते, अरे माझ्या मित्रांना असं काही खायला भेटत नाही, तर मी ही आपला डब्बा त्या मित्रांना येते आणि शाळेतली खिचडी आपण खातो. क्या बात आहे. म्हणजे ही देवाणघेवाण केव्हा होईल? आई वडिलांकडनं मला वाटतं ते संस्कार मुलांपर्यंत संक्रमित होतात. हे आपण जे वाचतो, जीन्स जो काही प्रकार आहे तो इथे पडतोय आम्हाला. येस. आणि त्याच्यामध्ये काय की मग आता शाळेमध्ये कधी कधी काय होतं की मग मुलांच्या कधी कधी मुलांच्या पायात चप्पल नसतात, कधी अंगावर व्यवस्थित ड्रेस नसतो. मग ती वेदिका घरी येतात, म्हणतात बाबा माझ्या मित्राला शूज नाही आहेत, माझ्या मित्राला चप्पल नाही आहेत. मग आम्ही काय करतो की डोंबिवली स्टेशनला जातो. डोंबिवली स्टेशनला 1-2 दुकानं आहेत, तिथनं आम्ही जुना जो विकला न जाणारा सगळं मटेरियल म्हणजे चप्पल, शूज वगैरे घेतो आणि बिचारे दुकानदार निखिल शॉप म्हणून आहे, शूज शॉप म्हणून, ते सगळे फ्रीमध्ये देतात जुने असलेले, म्हणजे जो ओल्ड स्टॉक झालेला, आणि ती सगळी आपण शाळेत नेऊन किंवा वीटभट्टीवरती नेऊन त्या मुलांना देतो. म्हणजे माझ्या मित्राला नाही ही भावना कधी निर्माण होईल. आणि त्याच्यातनं काय की मग एक छोटासा विचार करायला लागतो. मग आम्ही काय करतो, वेदिकाला शाळेत जाताना 10-20 रुपये देतो. ही शाळेतनं येताना काय करते की बाबा तिला 10-20 रुपये ती 8-10 रुपयात काहीतरी घेऊन कॅल्क्युलेशन करून पैसे बरोबर घेऊन, व्यवहार ज्ञान वाढलं, कम्युनिकेशन स्किल आलं, रस्ता ओलांडता आला, त्या आजोबांची हाय बाय झालं. आता माझ्याकडे काही पर्सनल काउन्सिलिंगसाठी येतात की अहो आमचा मुलगा 12वी पास झालाय, 98% पडलेत, पण जेव्हा घरी कोणी भेटायला येतं त्यावेळेस हा कुठतरी घराच्या कोपऱ्यात जाऊन बसतो, लाजून बसतो. मी म्हणतो की अहो त्या मुलाला तुम्ही जगाशी कधी कनेक्टच होऊ दिलं नाही, कम्युनिकेशनच त्याचं वाढू दिलं नाही. मग आता काय करताय? नाही आता त्याच्यासाठी आम्ही कम्युनिकेशन क्लासेस लावतोय. कम्युनिकेशन क्लासेस लावायची गरज आहे का? आपण स्वतः आई वडील जर तेवढंच अशा प्रकारचं लाईफस्टाईल त्यांना दिलं तर ते सुंदर होऊ शकतं. आणि आमच्या मुलींच्या बाबतीत आम्ही तेच केलं किंवा त्यांना एक जनरल लाईफ जगू द्या, त्याच्यातनं त्यांना खरा आयुष्यातला रस मिळेल. एक छोटंसं उदाहरण सांगायचं म्हणलं तर जॅकी चॅन यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की अहो सगळी प्रॉपर्टी तुम्ही सोसायटीसाठी डोनेट केली, NGO साठी डोनेट केली, तुम्ही तुमच्या मुलासाठी काय ठेवलं? त्यावेळेस त्यांनी छान उत्तर दिलं. त्यांनी उत्तर दिलं की मी माझ्या मुलासाठी आयुष्याचा अनुभव दिलाय.
वा. मी त्याला कोणतीही गाडी घेऊन देऊ शकतो, बंगला घेऊन देऊ शकतो, पण त्याच्या आयुष्यातले कष्ट मी त्याला घेऊन देऊ शकत नाही. त्याला जे आयुष्य जगायचं आहे, ज्या कष्टातनं मी उभा राहिलो, मला वाटतं त्यांनी त्या कष्टातनं उभा राहण्याचा आनंद जिंकावा. आणि मग आम्ही त्याच प्रकारे आयुष्य जगतो. आणि तो आता थोड्या वेळापूर्वी ते उदाहरण सांगितल्याप्रमाणे काय की आपण आई वडील आपल्या लेकरांना फाटका खिसा कधी दाखवत नाही. आणि मुलांना ते कळतही नाही की बा आई वडिलांकडे पैसे असतात किंवा नसतात. कारण हे वृद्धाश्रमाची सुरुवात एकदम वरच्या ह्यालाच होत नाही, नाही. ती इथूनच होते. तर मी आणि एकदा वेदिका आम्ही मार्केटला गेलो आणि त्यावेळेस वेदिकाला एक डॉल आवडली. ती बोलली, बाबा आपण ती डॉल घेऊया का? मी म्हणलं, बाळा तेवढे पैसे माझ्याकडे नाही. तर माझ्याकडे नव्हते पैसे, ती दुसरीला असतानाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस ती बोलली की बाबा मग काय करायचं? मी म्हणलं, बेटा नंतर घेऊया. आणि जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम मार्केटला गेलो त्यावेळेस तिने काय प्रश्न विचारला असेल? ती बोलली, बाबा तुमच्याकडे पैसे आहेत का? अच्छा. हां. मी म्हणलं, हो बेटा आहेत, पैसे आहेत. मग आपण ती डॉल घेऊया ना. म्हणजे लेकराला कळायला पाहिजे की अरे ही वस्तू घेण्यासाठी पैसे लागतात आणि पैसे लागतात तर त्या बाबांना जॉब करावा लागतो. बरं कधी पगार येतो, कधी येत नाही, किंवा कधी पैसे संपलेले असतात. मग त्यासाठी याचं सीन असं आहे की आपण लेकरांना बेसिक आयुष्य जगू देण्याचा प्रयत्न